तर आज आपण प्रेग्नन्सी प्लॅनिंगबद्दल बोलणार आहोत. तर प्रेग्नन्सी प्लॅनिंग हे महत्त्वाचं का आहे? आता आपण तसा विचार केला तर सगळ्या छोट्या-छोट्या किंवा मोठ्या गोष्टी प्लॅन करतो, की आपण लग्न पण तुम्ही प्लॅन करूनच केलं असेल, व्हेकेशन, ट्रॅव्हल प्लॅनिंग, जॉब प्लॅनिंग, घर पण तुम्ही प्लॅन करूनच घेता. पण बऱ्याच वेळा मी असं ऑब्झर्व्ह केले, की बरेच लोकांच्या प्रेग्नन्सी अनप्लॅन्ड असतात किंवा मग प्रेग्नन्सी राहिल्यावर डॉक्टरांकडे येतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सर्वांना सांगतो, की आयडियली तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटायला पाहिजे. मी तर असं सांगतो, की बऱ्याच वेळा, की काही लोकं लग्नाच्या आधी पण काही टेस्ट करायचे असतात, की जे आजार आईकडनं बाळाला जातात किंवा वडिलांकडनं बाळाला जातात. तर काही गोष्टी लग्नाच्या आधी पण प्लॅन केल्या जातात. फक्त काय करतात लोकं, की ब्लड ग्रुप करतात आणि तेवढ्याच याच्यावर विचारतात, की दोघांचा ब्लड ग्रुप एकत्र एक असेल तर लग्न केलं तर चालेल का? एवढंच फक्त लोकांना माहिती आहे. पण आज आपण पूर्ण प्रेग्नन्सी प्लॅनिंगबद्दल बोलणार आहोत. तर मी डॉक्टर शिवाजी नरवडे, प्रॅक्टिसिंग गायनेकॉलॉजिस्ट ॲट मेडीपॉईंट हॉस्पिटल सिन्स 20 इयर्स. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रेग्नन्सी प्लॅनिंग का करायचं? तर बाळाचं प्लॅनिंग किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं की बाळ हेल्दी असलं पाहिजे, आई हेल्दी असली पाहिजे, डिलिव्हरीच्या वेळेस काही प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन नको व्हायला, बाळामध्ये काही जर जन्मजात आपल्याला काही दोष असतील, जे आईकडनं बाळाकडे जाणारे असतात किंवा काही कॉम्प्लिकेशन आपण प्रिव्हेंट पण करू शकतो. तर ह्या गोष्टीची आपल्याला सर्व काळजी घेता येईल. एकदा प्रेग्नन्सी राहिली आणि तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे गेले तर काही गोष्टी ऑलरेडी तयार झालेल्या असतात, त्या तर आपण चेंज करू शकत नाही. त्याच्यावर फक्त काही ॲक्शन घेऊ शकतो. म्हणून काही ज्या गोष्टी 100% प्रिव्हेंटेबल आहे, ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो केव्हा? जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून प्रेग्नन्सी ठेवायच्या आधी डॉक्टरांकडे गेलं तर. आता जनरली कसं आहे, की प्रेग्नन्सी प्लॅनिंग म्हणजे काय, की जनरली आपल्याकडं असं समजलं जातं, की फक्त फिमेल म्हणजे आईची हेल्थच महत्त्वाची आहे. तर फक्त आईची हेल्थ महत्त्वाची नाही आहे. याच्यात वडिलांची हेल्थ पण महत्त्वाची आहे. दोघांची पण हेल्थ महत्त्वाची. आता हेल्थबद्दल आपण बोलतोय, तर आपण सुरुवात कुठून करायची? सुरुवात म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. सगळ्यात जास्त मी की महत्त्व देईल, की दोघांची हेल्थ किंवा लाईफस्टाईल नॉर्मल असली पाहिजे किंवा चांगली असली पाहिजे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो, की वजन. तर वजन आयडियली BMI 25च्या खाली पाहिजे. म्हणजे तुमचं इंडियन सेटअपमध्ये 23च्या खाली असेल तर चांगलं. एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे, की तुमची हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 हे एवढं तुमचं ॲटलिस्ट वजन असलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वेळेवर जेवण, वेळेवर झोप, स्ट्रेस फॅक्टर किंवा तुमचं काही लाईफस्टाईलमध्ये स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल, ह्या गोष्टी तर अवॉइड व्हायलाच पाहिजे. कारण ज्या गॅमेट्स असतात किंवा ओव्हम आणि स्पर्म असतात, त्या हायली डेव्हलपिंग सेल्स असतात आणि याच्यात हा स्ट्रेस वाढला का सगळ्यात आधी इफेक्ट ह्या सेलवर होतो आणि त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी राहिला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रेग्नन्सी राहिली तर मल्टिपल ॲबॉर्शन होऊ शकतात. जर ॲबॉर्शन नाही झाले तर BP वाढू शकतो, डायबिटीज होऊ शकतो, प्रीटर्म डिलिव्हरीज होऊ शकतात. ह्या सर्व गोष्टी लाईफस्टाईल रिलेटेड, तुमच्या वेट रिलेटेड, तुमच्या स्ट्रेस रिलेटेड, तुमचं परत ॲडिक्शन्स सगळं काही असेल, समजा टोबॅको, तंबाखू, सिगरेट किंवा अल्कोहोल असेल, ह्या सगळ्या गोष्टींनी मॅटर करतात. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा, की समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेले, तर डॉक्टर काय काय टेस्ट करायला पाहिजे आयडियली किंवा काय काय ॲडवाईज करतात. तर महत्त्वाची गोष्ट, की सगळ्या बेसिक तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, ब्लड ग्रुप कुठला आहे, थायरॉईडची टेस्ट, मग डायबिटीजसाठी HbA1c. आता रिसेंटली व्हिटॅमिन D आणि B12 डिफिशियन्सी आपण खूप लोकांमध्ये बघतो. ह्या गोष्टी तर रुटीनमध्ये आल्याच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची जी टेस्ट असते, ती म्हणजे आईकडनं बाळाला जाणारे आजार. म्हणजे ज्याच्यात बऱ्याचशा हिमोग्लोबिनोपॅथीज असतात. म्हणजे आपण थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनेमिया किंवा बाकीचे जे काही जेनेटिक डिसीजेस जे कॉमनली फॅमिली हिस्ट्रीवरनं समजतं, की फॅमिलीत काही जेनेटिक डिसीजेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टीच्या टेस्ट आपण करू शकतो आणि हे प्रिव्हेंट करू शकतो. हे कसं, की समजा जेनेटिक आजारामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर मायनर ट्रान्सफर्ट
ज्याला आपण ट्रेट म्हणतो, आणि मेजर जीन डिफेक्ट. मायनर असेल, समजा आईमध्ये मायनर जीन डिफेक्ट आहे पण वडिलांची टेस्ट केली तर ते नॉर्मल आहे, तर याच्यात काय होतं की मॅक्झिमम चान्सेस बाळाला मायनर होण्याचे इट इज कम्पॅटेबल विथ लाईफ, ज्याला थॅलेसेमिया म्हणतो. पण जर दोघांमध्ये मायनर प्रॉब्लेम असेल, जेनेटिक प्रॉब्लेम, ज्याला थॅलेसेमियाचं जर आपण उदाहरण गेलं तर थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर असं म्हणतो. पण जर दोघांमध्ये जर मायनर असेल तर देअर आर 50% चान्स असतो की बाळाला मेजर होण्याचा, थॅलेसेमिया मेजर, विच इज नॉट कम्पॅटेबल विथ लाईफ. म्हणजे 1-2-3 वर्षानंतर बाळाला पहिल्याच वर्षी ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, 4-5 वर्ष साधारणतः लाईफ एक्सपेक्टन्सी असते. तर ही गोष्ट आपण प्रिव्हेंट करू शकतो, घाबरायचं कारण नाही आहे. दोघांनाही मायनर असेल तर आपण 4-5व्या महिन्यात क्रोमोझोमल जेनेटिक टेस्ट करून ते बाळामध्ये आहे की नाही मेजर आधीच डायग्नोज करू शकतो आणि आधीच त्या आपण प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतो. म्हणून आधी दाखवणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता तर जनरली ज्यांचं पहिलं कसं असायचं की हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्याच आपण हिमोग्लोबिन जे याच्या थॅलेसेमियाच्या किंवा बाकी टेस्ट करायचो, पण आता इट इज रुटीनली ॲडवायजेबल. आणि हे महत्त्वाचं काय आहे, कारण इट इज 100% प्रिव्हेंटेबल कॉम्प्लिकेशन, हे महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात दुसरी गोष्ट. आपण आता इन्व्हेस्टिगेशन बघितले, महत्त्वाचे जेनेटिक आजार बघितले. तिसरी गोष्ट की काही व्हॅक्सिनेशनची गरज आहे का. तर मल्टिपल ॲबॉर्शनचं किंवा बाळामध्ये दोष येण्याचं अजून एक कारण असतं की रुबेला इन्फेक्शन किंवा सायटोमेगॅलो व्हायरस इन्फेक्शन. आता आपल्याकडं जनरली इंडियन सेटअपमध्ये रुबेला इन्फेक्शन झालेलं बऱ्याच वेळा असतं, पण रुबेलाची टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याची जर इम्युनिटी नसेल तर रुबेला व्हॅक्सिन प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी घेणं गरजेचं आहे. कारण रुबेला हा साधा सर्दी खोकल्यासारखा आजार असतो, तो काही डिफरन्शिएट करता येत नाही. साधा सर्दी खोकला झाला तरी पण तो रुबेला असू शकतो. आणि त्याच्यात आता रुबेलाचं कसं आहे की बऱ्याच वेळा आता चाइल्डहूड व्हॅक्सिनेशनमध्येच रुबेला व्हॅक्सिन इन्क्लूड केलेलं आहे. पण जे जुने लोक आहेत किंवा ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही त्यांनी हे टेस्ट करणं गरजेचं असतं. कारण रुबेलामुळे बरेचसे म्हणजे तुमचे आजार बाळामध्ये दोष येऊ शकतात आणि ते दोष आपण व्हॅक्सिन घेतलं का 100% प्रिव्हेंटेबल आहे, मग हे करायलाच पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता आपण काय काय तपासण्या करू शकतो किंवा केल्या पाहिजेत ह्या बघितलं. आपल्याला 2 गोष्टी आहे, हिस्ट्रीवरनं पण बराच काही जेनेटिक डिसीजेसचा अंदाज येतो. काही तपासण्या आपण करू शकतो आणि काही त्रास असेल तर तो प्रेग्नन्सी ठेवायच्या आधीच आपण ट्रीट करू शकतो. म्हणजे चान्सेस ऑफ हेल्दी बेबी वाढतात आणि चान्सेस ऑफ ॲबॉर्शन आणि बाकी सगळे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर वेट हा सगळ्यात फॅक्टर महत्त्वाचा ठेवला पाहिजे की तुमचं BMI नॉर्मल झालं पाहिजे. आता पुढची गोष्ट म्हणजे सप्लिमेंट्स. आता सप्लिमेंट काय काय घ्यायला पाहिजे, तर पहिली गोष्ट की फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिड का घ्यायला पाहिजे, कारण इट इज DNA तयार होण्यासाठी जो मेन कॉम्पोनंट लागतो तो असतो फोलिक ॲसिड. आणि फोलिक ॲसिड कमी पडलं तर मग काही जे ॲनॉमलीज होऊ शकतात की ज्या 100% प्रिव्हेंटेबल आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा इंडियन पॉप्युलेशनमध्ये B12 किंवा फोलिक ॲसिड डिफिशियन्सी असते. व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त असते पण काही नॉन व्हेजिटेरियनमध्ये पण असते, कारण त्याच्यात एन्झाईमच डिफिशियन्सी आहे. म्हणजे आपण जे डाएटमधले घेतलेलं फोलिक ॲसिड हे ॲब्सॉर्बच होत नाही, त्याच्यासाठी मग टॅबलेट घ्यावी लागतात. ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ फोलिक ॲसिड घ्यावा लागतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुढची गोष्ट म्हणजे आपण ज्या टेस्ट केल्या त्याच्यात काही करेक्शन असेल, समजा व्हिटॅमिन B12 कमी आहे, व्हिटॅमिन D कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट झाल्यावरच प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचं दोघांचं पण फॅमिलीचं पण मेंटल प्रिपरेशन. बऱ्याच वेळा मी काय बघतो की दोघंही जॉब करत असतात, फॅमिली सपोर्ट किती आहे हा पण तुम्हाला विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेस किती आहे, जॉबची काय कंडिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्लस फायनान्शियल कंडिशन. तुम्ही आता जनरली घराचं कसं प्लॅन करताय किंवा नंतर समजा बाळ झाल्यानंतर काय काय गोष्टीची गरज पडू शकते, कुठला फॅमिली सपोर्ट लागू शकतो, ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार करून ठेवणं किंवा प्लॅन करून ठेवणं गरजेचं आहे. तर आत्तापर्यंत आपण प्रेग्नन्सी प्लॅनिंग
किंवा बाळाचं प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगच्या आधी डॉक्टरांना भेटणं कसं महत्त्वाचं आहे हे आपण बघितलं. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा दोघांचं कॉर्डिनेशन, दोघांचं मेंटल प्रिपरेशन आणि दोघांची फॅमिली हार्मनी ही पण महत्त्वाची आहे. घरातलं वातावरण जेवढं चांगलं राहील, फ्रेश राहील, आनंदी राहील, हे सगळ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताना ह्या सर्व गोष्टीची काळजी घ्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, जनरली तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला भेटायला पाहिजे. ॲटलिस्ट 1 महिना आधी तरी प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटायला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेग्नन्सी प्लॅनिंगबद्दल तुम्हाला काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला ह्या प्रेग्नन्सी प्लॅनिंग किंवा बाळाच्या प्लॅनिंगच्या जर्नीसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मी मंथ वाईज प्रेग्नन्सीचे व्हिडिओ बनवलेत, ते पण तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.